नमस्कार मंडळी, सारथी नॉलेज हबच्या या परिवारामध्ये मी डॉक्टर अजय पवार पुनश्च एकदा तुमचं स्वागत करतो। आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन योजना घेऊन आलेलो आहोत, जी की आजच्या सर्वच युवकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर आपण अजूनही जर सारथी नॉलेज हब या YouTube चॅनलला जर सबस्क्राइब केलं जर नसेल तर कृपया आपण हे सबस्क्राइब करून लाईक व शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, आपला फारसा वेळ न घेता थेट व्हिडिओवर येतो। आजची जी योजना आपण बघणार आहोत ही महाराष्ट्रातील सर्वच युवकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी योजना आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला आपण कुठे ना कुठेतरी नोकरीला लागावं, आपल्या पायावर स्थिर व्हावं, हे प्रत्येक युवकाचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी शासन देखील आपल्या स्तरावरून शक्य तेवढी मदत करत असतं। तर ही मदत नेमकी कशा स्वरूपाची आहे, कोणत्या क्षेत्रात आहे, याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली असल्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा। तर आजचा जो आपला जो विषय आहे तो आहे स्पर्धा परीक्षा मोफत प्रशिक्षण। तर कोणकोणत्या कोर्स विषयीचं मोफत प्रशिक्षण आहे, तर एमपीएससी, यूपीएससी, एसएससी आणि आयबीपीएस म्हणजे बँकिंग, म्हणजे अशा सर्व क्षेत्रामधील ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याचं मोफत प्रशिक्षण आहे। त्याच्यासाठी काय पात्रता आहे, कुठली कागदपत्र पाहिजेत आणि अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार असल्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा। तर मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं, एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग आणि एसएससी ही जी स्पर्धा परीक्षा जी आहे, या स्पर्धा परीक्षांच्या मोफत प्रशिक्षणासाठी जर आपल्याला जर अर्ज जर करायचा जर असेल तर त्यासाठी आपल्याकडे ही कागदपत्र असणं आवश्यक आहे। यामध्ये तुमचं रहिवासी प्रमाणपत्र जे तहसील कार्यालयातून मिळतं तेच पाहिजे, त्यानंतर तुमचं जात प्रमाणपत्र, त्यानंतर तुम्ही नॉन क्रिमिलियर गटात असणं आवश्यक आहे, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला आवश्यकच आहे। त्यानंतर उत्पन्नाचा दाखला जो की तहसील कार्यालयातून मिळतो तोच हवा आहे। त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टीसी, त्याची झेरॉक्स असली तरी चालेल। जर आपण दिव्यांग असाल तर दिव्यांग प्रमाणपत्र, जर आपण अनाथ जर असाल तर तसंही प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे। त्यानंतर तुमचं 10वीचं गुणपत्रक प्रमाणपत्र, 12वीचं गुणपत्रक प्रमाणपत्र आणि पदवी गुणपत्रक आणि प्रमाणपत्र, शिवाय तुमचं आधार कार्ड महत्वाचं आहे। आता इथं हे महत्वाचं आहे की पदवी गुणपत्रक आणि प्रमाणपत्र म्हणजेच काय, तर या योजनांचा जर लाभ जर घ्यायचा जर असेल तर तुमच्याकडे कुठली का होईना पदवी असणं आवश्यक आहे, तुमचं ग्रॅज्युएशन त्यासाठी कंप्लीट असावं। तर मित्रांनो, यामध्ये योजना कोणत्या आहेत आणि त्याला कशा प्रकारे शासन मदत करतं हे देखील आपण बघणार आहोत। तर सुरुवातीला जी पहिली जी योजना आहे ती म्हणजे दिल्ली येथील कोचिंग क्लासमध्ये यूपीएससीचं जे प्रशिक्षण आहे त्याचा कालावधी असणार आहे 11 महिने। म्हणजे तुम्हाला जर तुमचा जर नंबर जर लागला यूपीएससी साठी तर दिल्ली येथे तुम्हाला मोफत प्रशिक्षण मिळणार आहे। त्याचा कालावधी 11 महिन्याचा असणार आहे। यामध्ये तुम्हाला 11 महिने प्रति महिना 13,000 मानधन देखील मिळणार आहे, शिवाय 18,000ची एक रकमी मदत सुद्धा तुम्हाला मिळेल आणि 10,000 रुपये तुमचा प्रवास खर्च म्हणजे भाड्यासाठी तुम्हाला 10,000 रुपये, म्हणजे अशा प्रकारची ही मदत म्हणजे 130 1,41,000 रुपये तुम्हाला प्रति महिन्याचं मान, त्याप्रमाणे 11 महिन्याचं मानधन येणार आहे। त्याच्यानंतर 18,000 रुपये हे 1,59,000 आणि हे 10 1,69,000 रुपये तुम्हाला टोटल मदत दिल्ली येथील प्रशिक्षणासाठी जर तुमचा जर नंबर जर लागला तर मिळणार आहे। त्यानंतर महाराष्ट्रात जर यूपीएससी जर तुम्ही जर करत जर असाल तर त्याच्यासाठी 13,000 रुपये प्रति महिना तर तुम्हाला मिळणारच आहे। 18,000 रुपये तुम्हाला अनुषंगिक लागतो, एक वेळेसच मिळणार आहे। फक्त तुम्हाला या ठिकाणी काय प्रवास खर्च तुम्हाला महाराष्ट्रात मिळणार नाही, म्हणजे 1,69,000 मायनस 10 1,59,000ची मदत तुम्हाला मिळणार आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा, तर यासाठीचा कालावधी देखील 11 महिने असणार आहे। त्याशिवाय महाराष्ट्र लोकसेवा आयोग अभियांत्रिकी सेवा याचा देखील 11 महिने कालावधी आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग प्रशिक्षण कार्यक्रम, या ज्या तिन्ही योजना ज्या आहे याच्यासाठी तुम्हाला 10,000 रुपये प्रति महिना मानधन मिळेल आणि 12,000 अनुषंगिक लाभ, म्हणजे 11 महिन्याचे 1,10,000 आणि हे 12,000 असं
1,22,000ची मदत तुम्हाला या 3 योजनांसाठी मिळणार आहे. या 2 योजनांसाठी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे इथं 1,69,000 आणि इथं 1,59,000 अशी मदत तुम्हाला मिळणार आहे. त्याचप्रमाणे कर्मचारी निवड आयोग म्हणजे SSC स्टाफ सिलेक्शन याचा जो कालावधी आहे तो देखील 11 महिने असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला 10,000 रुपये मानधन प्रति महिना मिळणार. म्हणजे किती? 1,10,000 हे आणि हे 12, 1,22,000 रुपये. 1,22,000ची मदत तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळणार आहे. त्याचबरोबर बँकिंग, IBPS, रेल्वे, LIC, नाबार्ड इत्यादी तत्सम स्पर्धा परीक्षा यासाठी 6 महिने कालावधी आहे आणि यासाठी पण 6 महिने कालावधी आहे बँकिंगसाठी. तर यासाठी विद्यावेतन तुम्हाला 6,000 रुपये प्रति महिना, 6,636 आणि हे 10,000 असे 46,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मदत मिळणार आहे. तर मित्रांनो, यावरून आपल्या लक्षात येईल की शासन आपल्याला मदत करतंय, परंतु त्या मदतीसाठी देखील आपण पात्र ठरलो पाहिजे. म्हणजे काय? तर आपली त्या पद्धतीने तशी तयारी देखील झाली पाहिजे. आणि ह्या ज्या योजना आहे MPSC, UPSC, बँकिंग, SSC साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुमची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 20 ऑगस्ट 2025. 20 ऑगस्ट 2025 पूर्वी तुम्ही हा फॉर्म ऑनलाईन भरला गेला पाहिजे. तर आता तो ऑनलाईन फॉर्म कुठे भरायचा? तर sarthimaharastragov.in या वेबसाईट वर जायचं आणि इथं तुम्हाला सूचना फलकावर जायचंय. तिथं तुम्हाला ही योजना दिसेल आणि तिथं तुम्ही अप्लाय करायचंय. हे इथं अप्लाय केल्यानंतर तुमची एक सामायिक परीक्षा होईल, CET परीक्षा होईल. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला यापैकी 6 योजना आपल्या ज्या एवढ्या त्या स्कीमा पाहिल्या, तर त्यापैकी कुठल्याही एका स्कीम साठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्या अर्ज केल्यानंतर तुमची छाननी होईल का त्यानंतर तुमची CET ची परीक्षा होईल आणि CET परीक्षेमधून एक निवडक विद्यार्थ्यांना या स्कीमचा लाभ उठवता येईल. यासाठी तुम्हाला जोरदार तयारी करायची आहे. शासन तुम्हाला मदत करायला तयार आहे. त्या योजनेचा फायदा तुम्ही सर्वांनी घेतला पाहिजे. अर्थातच ही जी योजना आहे ही sarthimaharastragov.in इथं अर्ज असल्यामुळे मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. महाज्योती असेल, बार्टी असेल, कार्टी असेल, अमृत असेल या संस्थांच्या मार्फत देखील ही योजना राबवल्या जाते. त्या संबंधीचा व्हिडिओ आपण लवकरच प्रदर्शित करणार आहे. परंतु सध्या हा सारथीच्या वेबसाईट वर जाऊन मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यायचा आहे. आणि जे आपले विद्यार्थी असतील मराठा समाजातील, कुणबी समाजातील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ अवश्य पोहोचवा आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना तळमळीने सांगा. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू. आमच्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलंय त्यांचे धन्यवाद. नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आमचे हे माहितीस्तव असलेले व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.